सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। खरं तर श्रावण महिन्यातला हा पहिलाच सोमवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धेश्वर भक्त जे आहेत त्या ठिकाणी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। श्रावण महिन्यातला हा खरं तर हिंदू धर्मामध्ये पवित्र असा महिना मानला जातो। आध्यात्मिक दृष्टीने श्रावण महिन्याला जे आहे ते प्रचंड महत्त्व आहे आणि त्याच श्रावण महिन्यातील पहिला सोमवार म्हणजेच महादेवाच्या जे उपासक आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही आध्यात्मिक पर्वणी असते। आपण पाहतोय सोलापुरातील हे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे आणि या मंदिर परिसरातच ही आकर्षक फुलांनी सजवलेली अशी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची योग समाधी आहे। या ठिकाणी फुलांची आकर्षक आरास जी आहे त्याला करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं तर उद्या नागपंचमी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा पहिला सोमवार श्रावणातला आलेला आहे। त्यामुळे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मेघडंबरी जी आहे त्यांच्या समाधीवरची जी मेघडंबरी आहे त्यावरती शेष नागाचा जो आहे तो प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। खरं तर जवळपास 900 किलो फुलांच्या माध्यमातून ही मेघडंबरी या ठिकाणी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी या मेघडंबरीला करण्यात आलेली आहे। फुलांची आरास करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय महादेवाची पिंड जी आहे ती आहे आणि त्यावरती शेषनाग जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे। आणि सोलापूर शहर आणि परिसरातील त्याचबरोबरीनं सोलापूरला लागून असलेल्या कर्नाटकांमधून देखील या ठिकाणी सिद्धरामेश्वरांचे भक्त जे आहेत त्या ठिकाणी सोलापूरमध्ये येत असतात आणि ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन कृतकृत्य होत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते। खरं तर श्रावणामध्ये सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते या महिनाभरामध्ये येऊन जात असतात। त्यामुळे एकंदरीतच श्रावणातला हा पहिला सोमवार जो आहे तो आध्यात्मिकदृष्ट्या भक्तगण जे आहेत महादेवाचे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची पर्वणी मानली जाते। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।